मस्त असा हिरव्या वाटणातला कोबी तुम्ही चपातीबरोबर खावा किंवा भाकरीच्या कोणत्याही प्रकाराबरोबर खावा. इवन तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता. चवीला एकदम भारी लागतो. नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण झटपट रेसिपी भाग 2 बनवणार आहे आणि या वाढत्या LPG गॅस तुटवड्यामध्ये LPGची बचत करणार आहे. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा घेतलेला आहे. आता कोबीची वरची सालं काढून घेऊया, म्हणजे माती वगैरे असेल तर निघून जाईल. आणि कोबीची वरची 1-2 जी पाने असतात ना, ती कमी पानसर असतात, त्यामुळे नेहमी वरची 1-2 पाने काढून टाकायची. आता सालं काढून झाली. आता जो सेंटरला कठीण भाग आहे तो कसा काढायचा पुढे सांगते. अगोदर आपण कोबी व्यवस्थित कट करून घेऊया. कोबी कट करत असताना उभा कट करून घ्यायचा, म्हणजे कोबी बारीक कट करायला वेळ लागत नाही, पटापट कोबी कट करून होतो. तर बघा, कोबीचे 2 भाग करून घेतले. आता जो सेंटरचा कठीण भाग आहे तो काढून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जो सेंटरचा भाग आहे तो काढून घ्या, जो की फिश शेपमध्ये दिसतोय. तर बघा, जो कठीण भाग होता तो काढून घेतला. सेम पद्धतीने दुसऱ्याही भागाचा कठीण भाग काढून घेऊया. त्याच्यानंतर पुढे कोबी आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. हा ताजा रानातला कोबी असल्यामुळे यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे कोबीची सालं साधारण मऊ पडलेली असतात, त्यामुळे पटकन कट करून होतात. तर बघा, काही वेळातच मी सगळा कोबी कट करून घेतला. आता कोबी स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे जो काही कोबीचा वास असतो तो निघून जाईल. तर बघा, कोबी स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात गरजेनुसार 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले. त्याच्यानंतर 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता बारीक करून घेऊया. तर बघा, छान असे बारीक करून घेतले. त्याच्यानंतर दुसरीकडे मी कढई गरम करून घेतली. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, त्याच प्रमाणात जिरे, दोन्ही तडतडले की लगेचच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, तयार करून घेतलेलं वाटण घालूयात. आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स केल्यानंतर 1 वाटी उभा चिरलेला कांदा घाला. कांदा घातल्यानंतर फोडणी 1 ते 2 मिनिट परतवून घ्या, म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जाईल. कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये कट केलेला कोबी घालूयात. तर डायरेक्ट आपण फोडणीबरोबर कांदा आणि कोबी परतवून घेऊ शकतो, परंतु कांद्याची क्वांटिटी ही कोबीच्या प्रमाणात कमी असल्यामुळे तो व्यवस्थित परतवून घेता येत नाही, म्हणून कांदा हलका आधी परतवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी मटकीची डाळ 1 तास भिजवून घेतलेली आहे, ती देखील घालूया. यामध्ये तुम्ही हरभऱ्याची, तुरीची, मुगाची किंवा मसूरची डाळ घालू शकता, तुमच्या आवडीनुसार. त्याच्यानंतर चवीनुसार 1 चमचा मीठ घालूया, तसेच चिमूटभर हळद. त्याच्यानंतर पुढे गॅस मोठा करायचा आणि कोबी 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचा, म्हणजे जो काही भाजीमध्ये हिरवट कच्चापणा आहे तो निघून जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कच्च्या कोबीचा नॉर्मल सल्फरसारखा गंध वास येतो, त्याला आपण मशाळ वास म्हणतो, ते देखील अशा प्रकारे परतवून घेतल्यामुळे निघून जातो. तर बघा, कोबी छान परतवून घेतला. कडेला बघा, कोबीमधील पाणी रिलीज झालेलं आहे. हा कोवळा ताजा कोबी असल्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही. परंतु मार्केटमधून घेतलेला 4 ते 5 दिवसांचा कोबी असेल तर मात्र त्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असेल, त्यावेळेस मात्र कोबीला हलका पाण्याचा शिंतोडा देऊन शिजवून घ्यावे लागेल. आता कोबी 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेऊयात. तर 2 ते 3 मिनिट नंतर बघू शकता, कोबी मस्त तयार झालेला आहे. आता कोबीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा किंवा कारळ्याचा कूट घालू शकता. तर बघा,
या ठिकाणी अवघ्या 10 मिनिटमध्ये मस्त चमचमीत कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही कोबीची भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल. फक्त एकदा या पद्धतीने नक्की बनवा. अजून या भाजीची रंगत वाढवण्यासाठी वरून कट केलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर छान असे मिक्स करा. तर आजच्या झटपट रेसिपीमध्ये आपण मस्त हिरव्या वाटणातील कोबीची भाजी बनवलेली आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. भेटू अशाच एका झटपट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.